ऐश्वर्या नाव आहे तिचं, मैत्रीण आहे ती माझी. ओके, तू तुझ्या मैत्रिणीला प्लीज सांगशील की हे जे काही पोरखेळ चालवलंयस तू प्लीज थांबव, कारण हे खूप भयानक आहे. मी तुला सांगितलं ना, मला जेन्युइनली भीती वाटते तिची. आय नो यार, आय नो. आम्ही सगळे तिला हेच सांगतोय, पण ती खरी अशी नाहीये. ती अशी नाहीये रे, मी ओळखते तिला. ती थोडीशी. मी एक रिक्वेस्ट करू का सिद्धार्थ तुला, प्लीज प्लीज, तू एकदा भेटशील तिला? आर यू सिरियस? अगं तिला भेटणं तर दूर, मला तिचा आवाज सुद्धा ऐकायचा नाहीये. हे बघ, मला ऑलरेडी प्रॉब्लेम्स कमी नाही आहेत, मी आणखी कशाला वाढवू? सिद्धार्थ प्लीज प्लीज, आय रिक्वेस्ट यू सिद्धार्थ, तू एकदा आमच्या समोर तिला भेटलास ना की ती हे सगळं थांबवेल. ती तुला नाही त्रास देणार परत. प्लीज आय रिक्वेस्ट यू सिद्धार्थ, प्लीज प्लीज एकदा भेट तिला. नक्की? आय प्रॉमिस. I just hope you're right. ठीक आहे, भेटूया. थँक्स. लिसन, हे असं चार चौघात नाही भेटायचं. आपण वेगळीकडे भेटू शकतो. कुठे भेटायचं? हॅलो. हॅलो काकू, ऐश्वर्या आहे का? हा, मी तू बोल. अगं, काकूंचा नंबर तुझ्याकडे आहे का? हो हो, बोल ना तू. तू काय झालं? अगं काही नाही, मला तुला जरा भेटायचं होतं, तर तू आता सौमित्रच्या घरी येऊ शकतेस का लगेच? आत्ता मी जरा कामात आहे ग. तू आत्ता लगेच नाही, आपण संध्याकाळी भेटूयात ना प्लीज. नाही 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 ऐशू, हे बघ, एकतर काल तू मीच्या बर्थडेला पण आलेली नव्हतीस. तुला यावं लागणारच आहे. ओके? अगं ऍक्च्युली तुला काही माहितीच नाही अगं. तू आईला जरा बरं नाहीये माझ्या, तर घरी कोणी थांबायला नाही आता, तर मला असं सोडता नाही येणार तिला एकटीला. ऐशू, अजून किती खोटं बोलणार आहेस ग? म्हणजे जर आईला खरंच बरं नसतं तर एवढा विचार नाही ना करावा लागत. अगं तू ऐक ना माझं. नाही नाही नाही, ऐक 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 ऐशू, हे बघ, माझ्याकडे खूप एक्साइटिंग न्यूज आहे. ओके? खूप खूप भारीतली गोष्ट सांगायची मला तुला. प्लीज प्लीज ये लवकर. हा? एक्साइटिंग? काय काय झालंय? नाही 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 ऐशू, ऐशू, खूप खूप भारीतली न्यूज आहे. ओके? तुला आल्यावर सांगते. बाय 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 बाय. एक्साइटिंग? काय झालंय? तसंही ब्रेक हवाच आहे मला आता. आर यू शुअर आपण हे केलं पाहिजे? आय एम शुअर. ओके, लेट्स डू दिस. चला. हॅलो. हॅलो मीत, कुठे आहेस तू? क्लिनिक. ऐक ना, ताबडतोब तुझ्या घरी पोहोच. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय आलं? अरे ती ऐश्वर्या आहे ना, तिने सिद्धार्थला धमकी दिली रे. धमकी? हो. मला खूप काळजी वाटते ऐशूची. आपण त्या दोघांना समोरासमोर बसून मॅटर सॉल्व्ह करूयात का? तू घरी ये लवकर प्लीज. अगं माझ्या घरी कशाला पण? कारण तुझं घर जवळ आहे. मी ऐश्वर्याला सांगितलं आणि सिद्धार्थला घेऊन मी तुझ्या घरी पोहोचते. सो प्लीज प्लीज लवकर ये. ओके? ओके, बाय बाय. अगं हॅलो हॅलो. काय मॅटर आहे भाऊ? तुझ्या घरी धमकी? काय गडबड? घरी धमकी नाही दिली कोणाला. ती आपली ऐश्वर्या आहे ना, तिने जरा माती खाल्ली. तो सिद्धार्थ चांदेकर ना, ती त्याच्या खूपच मागे लागली आणि तिने त्याला धमकी वगैरे दिली. ती धमकी दिली त्याला? हा तेच. म्हणजे मला माहित नाही आता काय. ती मैत्री सिद्धार्थला घेऊन आमच्या घरी येते. सिद्धार्थ चांदेकर आता तुझ्या घरी येतोय? घरी येतोय. मग आम्ही येतो ना. आम्ही येतो. नाही कशाला? नाही नाही, तुम्ही नका येऊ. काही मदत लागली तर आता यावं लागेल. अरे नाही लागणार गरज. तुम्ही काम करा. तुम्ही दोघं थांबा, नाही तर जा. मी कंपाऊंडरला सांगून जातो. मी अर्ध्या तासात येतो. ठीक आहे? अरे मदत लागेल ना काहीतरी. नाही नाही काही नाही, मी येतो जाऊन. नाही अरे सौमित्र, आम्ही
सिद्धार्थ चांदेकर. अरे रद्दीवाला असेल तर सांग, आज नाहीये. बाबा जरा बघता का, आपण नसतो बोलत रद्दीवाल्याशी. आपणही बोलत नसतो. ते होते ना. आज रद्दी नाही मिळणार. सौन नलिनी श्यामसुंदर ठोंबरे. हा सिद्धार्थ चांदेकर आणि या माझ्या बॉयफ्रेंडची आई नलिनी काकू. अच्छा, नमस्कार. यांना कोण ओळखत नाही. म्हणजे टीव्हीवर बघितलंय ना काम, मी लहानपणापासून काम करतो. हा हे तुम्ही अरे तुरे केलं तरी चालेल, मी तुमच्या मुलाच्याच वयाचा आहे. वा वा वा. खूप जणांना नाही आवडत हो. काकू हा? हे, अगं, चल जाऊया आपण आत. काय माहिती. असू दे ना अय्या, असू दे. काढले आता. अगं बाई, तू म्हणजे टीव्हीवर किती सुंदर दिसतोस तू. म्हणजे आताही. थँक्यू. म्हणजे हात लावून बघायचा होता, चुकून लावलं हात. हे सॉरी, चुकले मी खरंच. काय चाललंय, केवढं आरडाओरड करतेस तू, काय झालंय काय? अरे सिद्धार्थ चांदेकर, नमस्कार. काय नलू, मला सांगायचं नाही का हे आपल्याकडे आज येणार आहेत? मला मी पण आताच भेटले, नव्हतं माहिती. या ना या. आपलंच घर समजा, दिस आवर होम. आवर काय युअरच होम म्हणा ना. काय अडचण नाही. या ना या. काही लागलंय का? नाही कॅमेरा कुठे आहे ते बघत होतो सर मी. कॅमेरा वगैरे काही नाहीये. नाहीये? नाही. मला वाटतं तुम्ही आलात म्हणजे आमच्या घरी काही शूटिंग बिटिंग ठेवलंय काय एखाद्या कार्यक्रमाचं. नलू, तू एखादं कुपन वगैरे भरलं होतंस का? ओके. काय सारखे उभं राहून प्रश्न विचारताय तुम्ही. यांना ना अशीच सवय माहिती. काकू आम्हाला दोघांना बोलायचंय जरा कामाचं, तर आम्ही आज जाऊन बोलतो. सौमित्र पण येणार आहे. तिघ जण मिळून बसणार होता मी आतमध्ये. काकू हो. अरे म्हणजे काय काय विचारायचं. जा. सौमित्र येतोय, दादा येतोय. या ना या या. दादा येतोय, सौमित्र येतोय म्हणजे काय करावं हे कळत नाही हो. शिरा करायचा मस्त पैकी. वा वा. तुम्ही गपचूप बसा. हो, मी गुपचूप बसतो. काय करू शिरा. हे विघ्नेश, हे विघ्नेश, काय करू रे. आराम कर. हा. अरे आराम नाही. आराम कसा आराम म्हणजे श्रीखंड करू, बासुंदी करू, बालुशाही करू की काय अजून काय बनवू. म्हणजे काय काय करू काय. अरे घ्या, तुला सांगितलंच नाही का मी. सिद्धू आलाय आपल्या घरी. सिद्धू. ओय ठोकत आली. ओय सिद्धू. यस सिद्धू आला. ठोको. अरे काय नाही. सिद्धार्थ चांदेकर आलाय. खरा नाही तर काय खोटा बावळट. तो सिद्धार्थ चांदेकर आलाय. म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आपल्या घरी आलाय. मजा. मी तुमचा फार ग्रेट फॅन बर का सर. बर, मग आता काय सध्या नवीन काय पिक्चर वगैरे सुरू?
चालू आहे, 2-3 फिल्म्सचं काम चालू आहे. हो ना. वा 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 वा. सर मी हे पिक्चर बघणार बरं का, अगदी नक्की बघणार. बघा बघ. एक विचारू का? काय? नाही म्हणजे किती पैसे मिळतात एक पिक्चर केल्यावर, म्हणजे साधारणपणे असं. काका इट डिपेंड्स, म्हणजे तुम्ही कोणासोबत काम करताय, काय काम करताय. बाबा बाबा चला लवकर. आई बोलवते आतमध्ये. चला लवकर. हा माझा धाकटा मुलगा. काय? तू गबरे जरा, मी बोलतोय ना इथं. हा सर, तर मला काय म्हणायचं होतं सर, म्हणजे बाकी काही नाही, मलाही बघा ना एखादा रोल तुमच्या पिक्चर मध्ये, कुठेतरी असं छोटा मोठा एखादा, म्हणजे अगदी हिरोचा किंवा त्याच्या मित्राचा, असं नाही पण छोटा मोठा रोल बघा. असं काही सांगता येत नाही लगेच, म्हणजे खूप स्ट्रगल असतो ना सुरुवातीला, मे बी नाही मिळणार काम. नाही नाही, आताच नवीन नाही आहे, तुम्हाला सांगतो लहानपणापासून मला अभिनयाची आवड आहे. हा, मला सांगा असं हे कामं मिळवायला कोणाला भेटावं लागेल मला, म्हणजे मला एक 2-4 नंबर द्या ना, म्हणजे मी फोन करून लगेच त्यांच्याशी बोलून घेतो. आणि सुरूच झाले ते. थांबतच नाहीयेत ना हे बाबा, माझे असेच आहेत. नाही असं मी नाही म्हणत, असं आई म्हणते. ओके बस मी बोलतोय त्यांची. नाही नाही बाबा चला, तुम्ही चला, आई बोलवते, चला लवकर तुम्ही. हा माझा मुलगा ना जबरदस्त जबरदस्त आहे असं म्हणायचंय त्यांना. आलो मी. सिद्धार्थ तुम्ही आलो. चला बाबा. या. आलो रे सिद्धार्थ. सो सॉरी सिद्धार्थ. अरे इट्स ओके, होतं असं. सॉरी. अरे माझा बॉयफ्रेंड आहे सौमित्र. हो, हाय. डॉक्टर आहे हा. होमिओपॅथी क्लिनिक जवळच आहे. थँक्यू सो मच तुम्ही आलात. अरे मला कसलं थँक्यू, तुम्हाला थँक्यू. मला बोलवलं तिकडे. ऍक्च्युली हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह झाला पाहिजे. अरे मगाशी काय झालं माहितीये का, काका आहेत ना ते ह्याच्याकडे काम मागत होते. काकांना आता ऍक्टिंग करायची. सॉरी पण तुमची फार गोची होत असेल ना असं लोकांकडे गेल्यावर. एवढं काही नाही, म्हणजे इट्स अ पार्ट ऑफ प्रोफेशन. सो हा, पण लग्नात गेलं की प्रॉब्लेम होतो. म्हणजे मुलगा मुलगी राहतात बाजूला आणि लोक आमचेच फोटो काढत बसतात. व्हेरी ऑकवर्ड. ते काय इमेज मोठी होते ना लोकांसाठी. ते ऐश्वर्याचं पण तसंच झालं असणार. ते हा पिक्चर कुठला तो गुड्डी पिक्चर मध्ये कसं ते शाळेतली जया भादुरी धर्मेंद्र सारख्या स्टारच्या प्रेमात पडते. आयुष्याचं तसंच झालंय. अहो पण त्या पिक्चर मध्ये ती गुड्डी शाळेतली असते, लहान असते. इथे ही गुड्डी खूप मोठी आहे. अरे मी तर आयुष्याने धमकी दिली रे याला. ती म्हणली की तू भेटायला नाही तर तेच बघायला आलोय. मला काळजी एवढीच आहे की हा प्रॉब्लेम शांततेत सॉल्व्ह झाला पाहिजे. म्हणजे आणखी काहीतरी भलतं नको व्हायला. नाही नाही असं काही होणार नाही. आपण आजच बोलून सगळं सोल्युशन काढूया त्यातनं. आता तुम्ही पण आलात तर बरं पडेल. म्हणजे सगळं सॉर्ट आउट होईल. ऐश्वर्या येते ना आता. हो ठीक आहे, मग मी आई बाबा आणि विघ्नेशला जरा भेटून येतो. आलोच. हे बघा, मी जे सांगतोय ते सगळं शांतपणे ऐकून घ्या. स्पेशली तुम्ही दोघं, आई बाबा. तो जरी ऍक्टर असला तरी तो एक माणूस आहे. ओके, हे सांगायला बोलवलंस तू इकडे? काही इंटरेस्ट नाही रे ऐकण्यात. काय म्हणाल?
अजून तासभर थांबायला मी तयार आहे. शूला पण नाही जाणार. तू बोलत राह. गुड. आता मी काय सांगत होतो की तो ऍक्टर असला तरी तो एक माणूस आहे, त्यामुळे त्याची एक पर्सनल स्पेस आहे. त्या पर्सनल स्पेसचा आपण रिस्पेक्ट करणं. ओके. तो एका गंभीर कारणासाठी इथं आलाय. ऐश्वर्याला भेटायला आलाय तो. हो, तो सिद्धार्थ ऐश्वर्याला भेटायला खास आपल्याकडे आलाय. हो. नाव काढलं पुरीने. वा. या म्हणजे त्याच्याशी जुळलंय तिचं. असलं काहीही झालेलं नाहीये, त्यामुळे डोकं शांत ठेवा. ठीक आहे. ते मी सवडीनं सांगेन काय झालंय ते. ठीक आहे. आता हा गोंधळ आपल्याला सोडवायचा आहे, वाढवायचा नाहीये. कळतंय? आणि खास तुमच्यासाठी प्लीज अगळपगळ बोलून त्याला चावू नका. हे असं बापाशी बोलतोय तू? हो, बोलतोय. विघ्नेश, थांबव. मी काय केलंय दादा? तेच तू विचार करतोयस, तो विचार थांबव. तो माझा ऐश्वर्याचा वेगळा फ्रेंड झोन आहे, त्यात येऊ नकोस. लय हानी. कळलं? हा. आणि हा चंद्रमोहन काका कुठे? हा, त्यांना बोलवायचंय होय. नाही बोलायचं. त्यांना सांभाळायचंय. त्यांना यात पडू देऊ नका. हो ठीक आहे. मी सांभाळतो ना दादाला, त्यात काय एवढं अवघड नाही काय. आणि तसंही आता चंद्रमोहन दादा बाहेर गेलाय, तो काय लवकर येत नाही. मी बघतो. आलेच मी. ओके. मी जाते. काय ग, काय झालं? अचानक का बोलवलंस? आली ती. चल आतमध्ये. येते. इथेच कशी थांबीन मी? झालंय काय मी? तू सांग ना. चल आतमध्ये. चल. ओय, अरे बिलेटेड हॅपी बर्थडे तुला. सॉरी, मला जमलं नाही वाढदिवसाला यायला, कामात होते जरा. सिद्धार्थ, तू इकडे? मी बोलवलं त्याला आयुष. मिथू, थँक्यू मिथू. तू काय झालं आयुषू? तू त्याला धमकीच दिलीस ना डायरेक्ट. त्यामुळे मग त्याला इकडे यावंच लागलं. काही ऑप्शनच नव्हता. म्हणजे म्हणजे काय? म्हणजे काय ना आयुषू, मला तुझी खूप काळजी वाटते. मला नाही, आपल्या सगळ्याच ग्रुपला तुझी खूप काळजी वाटते. आणि म्हणूनच इतके दिवस आम्ही तुला हे सांगायचा प्रयत्न करत होतो की त्याचा नाद सोड, त्याच्या मागे नको लागूस, पण तू नाही ऐकलंस. आणि म्हणून आता आम्हाला हे सगळं करायला लागतंय. म्हणजे काय झालंय मिथू? काय झालं? काय झालं म्हणून तू आम्हाला विचारतेस आयुषू? अगं तू 1000 वेळा त्याला कॉल केलेस, त्यामुळे तो घाबरला. त्यांनी ब्लॉक केलं तुला, आणि तू ब्लॉक केल्यानंतर वेगळ्या नंबरवरून त्याला फोन केलास. एक मिनिट. आणि आता मला असं अजिबात म्हणायचं नाही की तू फोन केलाच नव्हतास, कारण मला माहितीये मगाशी सिद्धार्थच्या फोनवरून मीच तुझ्याशी बोलते. सो आय नो एव्हरीथिंग. काय चाललंय यार आयुषू तुझं? तू अशी नाहीयेस ग. त्यांनी तुझा नंबर ब्लॉक केला. ब्लॉकचा अर्थ काय होतो की ह्याचा अर्थ त्याला तुझा त्रास होतोय. मी जर असते ना आयुषू याच्या जागी, तर मी सरळ पोलिसांकडे तुझी कंप्लेंट केली असती. ए मैत्री, हे बघ ऐश्वर्या, तू सतत त्याला फोन
करायचा प्रयत्न करतेस, SMS करतेस आणि त्याला स्टॉकिंग असं म्हणतात. तुला स्टॉकर व्हायचंय का? एक्झॅक्टली. नाही काही नाही, आज झालंय. तू आत्ता इथे आमच्या समोर त्याला शब्द दे की तू हे सगळं थांबवतेस वन्स अँड फॉर ऑल. दॅट्स इट. म्हणजे काय करायचंय मी? एक मिनिट, म्हणजे काय? तुला कळत नाही असं दाखवू नकोस ऐश्वर्या, तुला सगळं कळतंय. इथून पुढे सिद्धार्थशी अजिबात कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही, ठीक आहे? त्याला फोन SMS करायचे नाही. हे बघ, तो फक्त आपल्या शब्दाखातर इथे आलाय आणि म्हणजे खरं तर त्याला काहीच कारण नाही इथं घरात यायचं, पण तो आपल्याला एवढं रिस्पेक्ट करून तो इथे तुझ्याशी बोलायला आलाय, तर आपणही त्याचा रिस्पेक्ट करूयात. त्यामुळे प्लीज त्याला त्रास होईल अशी एकही गोष्ट करायची नाही. तू आत्ता आम्हाला प्रॉमिस कर. अगं बोल काहीतरी. आयशू अगं बोल.